आपण वेलंकणीला जाऊन आले असतील नाही का? सगळे जाऊन आलेत. आता आपला सण संपला की लगेच वेलंकणीला जायच्या तयारीला लागणार सगळे, बरोबर ना? मे महिन्यामध्ये शिक्षक वर्ग जातात, कारण त्यावेळेला शिक्षकांना रजा असते, त्यांच्यासाठी विशेष असे नोवेने असतात. जून जुलैमध्ये कोळी बांधवांसाठी असतात, कारण त्यावेळेला कोळी बांधव घरी असतात. आणि मग सप्टेंबर महिना उगवला की आपण सगळेजण माऊलीचे सगळे भक्त तिच्या चरणाशी धाव घेतो मद्रास वेलंकणी येथे. काहींना आजारमुक्त व्हायचं असतं, काहींना आपल्या व्यवसायामध्ये नोकरी धंद्यामध्ये बरकत हवी असते. असे नाना विविध आपले हेतू, आपल्या मागण्या घेऊन आपण त्या आपल्या आईच्या चरणाशी धाव घेतो. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या मद्रास वेलंकणीपेक्षा पोर्तुगल फातिमा ह्या ठिकाणी फातिमा माऊलीचा अधिक मध्यस्थीचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे. आणि त्यापेक्षाही जास्त तुम्हाला समजा आजारमुक्ती हवी असेल, मोठे मोठे आजार झाले असतील, कॅन्सर म्हणा किंवा पॅरालिसिस म्हणा, हृदयविकार म्हणा, किंवा अशा मोठे मोठे आजार, त्याच्यातून तुम्हाला रोगमुक्ती हवी असेल, तर मग फ्रान्स शहरामध्ये लूट्स मातेचा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे. लूट्स मातेकडे गेलेले बरेचसे भक्त मरणाच्या दारातून माघारी आलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर त्या मद्रासच्या वेलंकणी मातेपेक्षा फातिमा माऊली अधिक प्रभावी आहे, आणि फातिमा माऊलीपेक्षा लूट्स माता अधिक चमत्कारी आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, फादर काय सांगत आहेत? माऊलींची ऍडव्हर्टाइजमेंट करायला लावले मी? नाही. मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला विचारायचं आहे की माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या आईविषयी, आपल्या मातेविषयी एवढंच आहे आपलं ज्ञान? हीच का माझी आपल्या आईविषयीची ओळख? की मला माझ्या आईकडून, मी तिचं लेकरू, ती माझी आई, मला तिच्याकडून काहीतरी पाहिजे, आणि ती मला सांगते, आपल्या लेकराला सांगते की हीच मागणी मला मद्रासला येऊन सांग, किंवा फातिमाला येऊन सांग, किंवा लूट्सला येऊन सांग, तेव्हाच मी ती मागणी पूर्ण करणार आहे, तेव्हाच ती मागणी मी देवाकडे देणार आहे. खरंच का? हीच का माझी श्रद्धा? हेच का माझं अध्यात्म? कुठेतरी गडबडतंय ना? माझ्या प्रिय बंधू, वेलंकणीला, फातिमाला किंवा त्या लूट्सला चमत्कार होत आहेत, अगोदर पण झालेले आहेत आणि पुढे देखील होतील, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मी कुठे संशय व्यक्त करत नाहीये. आणि तुम्ही तिथे जाऊ नये हे पण मी सांगत नाही. नक्की जा, गॉड ब्लेस यू, नक्की जा, सगळ्यांनी जावं, काही हरकत नाही. मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की मला माझ्या आईला भेटायचं आहे, तर मी कुठे गेलं पाहिजे? माझ्या घरी ना? माझी आई कुठे असणार? माझ्या घरी. मग माझी आई जी माझ्या घरात आहे, तिला सोडून मी तिला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरतोय, काय गरज आहे? आणि पुन्हा असंच नाही फिरत, एका श्रद्धेने फिरतो, आंधळ्या श्रद्धेने फिरतो की मी तिथे गेल्यावरच माझी मागणी पूर्ण होणार आहे. कुठेतरी आपल्या श्रद्धेचं गणित बिघडतंय, कुठेतरी चुकतंय. ही आंधळी श्रद्धा नाही का? आपलं अध्यात्म म्हणजे हे सगळे फिरणं वगैरे, प्रार्थना, सगळ्या हे धार्मिकता, ह्यांची आपल्या आध्यात्मिकतेशी म्हणजे आपल्या श्रद्धेशी कुठेतरी सांगड बसत नाहीये. आपल्या धार्मिकतेचं गणित चुकतंय. जेव्हा आपल्या ह्या धार्मिकतेला अध्यात्माची जोड नसते, तेव्हा ही सगळी धार्मिकता, हे सगळे नोवेने, हे सगळ्या प्रार्थना, हे एक कर्मकांड होतं, फक्त कर्मकांड. समजा आपल्या धार्मिकतेची परीक्षा घ्यायची ठरवली, आपल्या धार्मिकतेची परीक्षा घ्यायची ठरवली, तर आपले सगळेजण एकदम अव्वल नंबरने पास हो. मिसा प्रार्थना बोला, नोवेने बोला, रोजऱ्या बोला, कौटुंबिक प्रार्थना सांगा, रिट्रीट बोला, अगदी सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळे अव्वल नंबर, अगदी कोणच नाही, काही थोडेसे सोडले तर. पण धार्मिकतेची जर कसोटी घ्यायची असली, आपल्या आध्यात्मिकची जर कसोटी घ्यायची असली, तर बरेच जण, कदाचित मी सुद्धा, आपण नापास होऊ. आध्यात्मिकता म्हणजेच आपली श्रद्धा.
आपलं निस्वार्थी प्रेम, निस्वार्थी सेवा, क्षमेसाठी उचललेलं पाऊल, समेटासाठी असलेली धडपड आहे का? प्रेम आहे, सेवा आहे, पण कुठेतरी स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. क्षमेसाठी जमतच नाही. मी कशाला तिच्या पायरीवर चढू, मी कशाला त्याला क्षमा करू, मी त्याचं तोंड नाही बघणार. समेट तर दूरच. मनामध्ये कपट भरलेला आहे, राग भरलेला आहे, द्वेष भरलेला आहे, हेवा भरलेला आहे, लोभ भरलेला आहे. हे सगळं भरलं असताना मग माझी ही धार्मिकता इकडे तिकडे फिरणं, काय अर्थ आहे त्याला? तुम्हीच सांगा मला. कोणीतरी म्हटलेलं आहे की मला ख्रिस्त भावलेला आहे, पण ख्रिस्ती लोक नाही. गांधीजी म्हणाले, अशा अनेक लोक बोललेले आहेत की त्यांना ख्रिस्त आवडलेला आहे, पण ख्रिस्ती लोक त्यांना कुठेतरी आवडत नाही आहेत. आणि हे कटू आहे, सत्य आहे की आपण जर स्वतःला ख्रिस्ती म्हणून ओळख देतो, मी ख्रिस्ती म्हणून ओळख देतो, तर आपण स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्या जीवनामधून ख्रिस्त प्रतिबिंबित होतो का? इथे मिसाल आल्यानंतर, घरी गेल्यानंतर माझ्या घरच्यांना माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त दिसतो का? माझ्या शेजारच्यांना माझ्या जीवनामध्ये माऊली दिसते का? फार महत्वाचा प्रश्न आहे. परमेश्वराविषयी आपण, ख्रिस्ताविषयी, माऊलीविषयी अधिवेशनं ऐकतो, प्रवचनं ऐकतो, ईशज्ञानाला जातो, रिट्रीट करतो, वगैरे वगैरे खूप करतो, पण जीवनामधून कुठेतरी हा परमेश्वर हरवलेला आहे. माझ्या जीवनामधून ही माऊली कुठेतरी हरवलेली आहे. हा माझा परमेश्वर, ही माझी माऊली माझ्या बरोबर आहे, मी तिच्या बरोबर आहे की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यावर आपण चिंतन करत राहिलं पाहिजे. परमेश्वराची स्तुती आराधना करणार, तासनतास कॅरिझमॅटिक प्रार्थनेला जाणार, साक्रामेंटाच्या पेटीसमोर बसणार, रिट्रीट करणार, नोवेने करणार, इकडे तिकडे फिरणार, पण जेव्हा त्या माऊलीने सांगितलेल्या आज्ञेनुसार जीवन जगायची पाळी येते, जेव्हा ख्रिस्ताने सांगितलेल्या वचनानुसार जगायचं पाळी येते, तेव्हा कुठेतरी आपण अडखळतो. दुःख आलं, संकट आलं, अपयश आलं, अडचणी आल्या की मग आपले पाऊल डळमळतात, आपलं अध्यात्म गडबडतं. मग आपण देवाला प्रश्न करतो, माऊलीला प्रश्न करतो, हे देवा, हे माऊले, आम्हाला टाकलंस का तू? हे आमच्या वाटेला का आलंय? हे आमच्याच वाटेला का? तू आम्हाला काय टाकलंयस का? तू आहेस का? वगैरे वगैरे नाना विविध प्रश्न करतो. माझ्या प्रिय बंधुकींनो, आपल्याला ख्रिस्त आवडतो, आवडत असं नाहीये, माऊली पण आपल्याला आवडते, पण त्यांची जी वचनं आहेत ना, ती जगायला आपण कमी पडतो. क्षमा करायला, वैऱ्यांवर प्रेम करायला, शत्रूसाठी प्रार्थना करायला, समेट करायला, क्षमेचं पाऊल उचलायला कुठेतरी कमी पडतो. म्हणजे ख्रिस्त आवडतो, पण त्याची ती कठीण वचनं नको. ख्रिस्त आवडतो, पण त्याचे ते अरुंद मार्ग नको. ख्रिस्त आवडतो, पण त्याचा तो कालवारीचा मार्ग नको. ख्रिस्त पाहिजे, पण त्याचा तो क्रूस नको. आपण विसरतो की कालवारीशिवाय पुनरुत्थान नाही, कालवारीशिवाय पुनरुत्थान नाही, आणि तसंच क्रूसाशिवाय ख्रिस्त नाही. कोणीतरी म्हटलेलं आहे की जर तुम्ही क्रूसाविना ख्रिस्ताला शोधाल, क्रूसाविना जर तुम्ही ख्रिस्ताला शोधाल, तर ख्रिस्ताविना फक्त क्रूस वाटेला येतील. आणि जेव्हा असं होतं, तेव्हा मग आपण आपल्या सोयीचा धर्म बनवतो. जे बरोबर आहे, जे मला पटतं, जे माझ्या सोयीचं आहे, तेवढं फक्त घेणार. जे कठीण आहे ते नको आम्हाला. सोयीचा धर्म बनवणार, सोयीचा परमेश्वर पण बनवणार. जो मला पटणार आहे, माझ्या विचारांना पटणार आहे, माझ्या संकुचित विचारसरणीचा आपण आपला धर्म बनवून ठेवलेला आहे, आपण आपला धर्म आणि देव पण बनवून ठेवलेला आहे. आजच्या दोन्ही वचनामध्ये मोशे त्याच्या प्रजेला आणि ख्रिस्त आपल्या प्रेषितांना परमेश्वराची ओळख देत आहे. मोशे सांगत आहे त्या प्रजेला, अरे तुमच्या बरोबर होता परमेश्वर, पहिल्यापासून वाचवत आलेला आहे, तुम्हाला काय पाहिजे देत आलेला आहे, पण तुम्ही परमेश्वराबरोबर नव्हते. फक्त स्वार्थासारखं जेव्हा लागलं तेव्हा देवाला हाक मारली आणि पुन्हा शांत बसले. पुन्हा मिळत नाहीये, कुरकुर केली, देवा कुठे आहे, देवांतू टाकलाय का? पण सातत्याने फक्त जेव्हा पाहिजे तेव्हा परमेश्वर हाक मारतो, पण बाकीच्या वेळेला परमेश्वर नको, सोयीचा परमेश्वर. ख्रिस्त देखील तेच सांगत आहे की आपला परमेश्वर कसा आहे, प्रेमळ आहे, मेंढपाळ आहे, तो आपल्या बरोबर आहे. भले आपण त्याच्या बरोबर नसलो, आपण भरकटतो, आपण इकडे तिकडे हिंडतो, भटकून जातो, पण तो नाही आपल्याला सोडून देत. आपला मेंढपाळ आहे, तो शोधपर्यंत, आपली सापडेपर्यंत आपला शोध करतो, आणि सापडल्यावर तो हर्ष करतो. तो आपल्या बरोबर आहे.
तशीच आपली माऊली पण आपल्या बरोबर आहे. त्या कालवरीच्या टेकडीवरती ख्रिस्ताने आपल्या आईला आणि त्या शिष्याला सांगितलं, बाई पहा हा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. आणि त्या क्षणापासून माऊलीने आपल्या सगळ्यांची जबाबदारी घेतली. ती देखील आपल्या बरोबर आहे, ती देखील आपली सोबती आहे. प्रश्न एवढाच आहे की आपण त्यांच्या बरोबर आहोत की नाही. आपण त्यांच्या बरोबर आहोत का. आपण आपल्या परमेश्वराला, आपल्या माऊलीला कुठे शोधतोय. आपण कुठे शोधतोय. जिकडे चमत्कार तिकडे नमस्कार, तिकडे शोधतोय. जिकडे चमत्कार तिकडे नमस्कार. आपण आपल्या श्रद्धेच्या परीक्षेत टिकाव धरू शकत नाही ना. श्रद्धेची परीक्षा जेव्हा होते तेव्हा गडबडते ना. मग त्यावेळेला आपण त्याची परीक्षा बघतो, परमेश्वराची परीक्षा बघतो, माऊलीची परीक्षा बघतो, त्यांना आर्जवे करतो, त्यांना नवस बोलतो, त्यांचे नोवेने करण्यासाठी त्यांना लाच पण दाखवतो. देवा तू मला हे दे, मी तुला ते देईन. माऊली तू माझ्यासाठी एवढं कर, मी तिकडे येऊन नोवेने करीन, मी अमुक दान देईन, मी अमुक उपवास करेन. लाच देतो देवाला, माऊलीला. आणि समजा एवढं सगळं करून देखील जेव्हा आपल्या मनासारखं होत नाही, तेव्हा मग कुरकुर सुरू होते. जसे मोशेच्या प्रजेने कुरकुर सुरू केली होती. अगदी देवाच्या विरुद्ध पण त्याच्या अस्तित्वावर देखील प्रश्न आपण उभे करतो. आणि बरेच जण मग देवधर्म पण सोडतात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, इथे देवाच्या चमत्काराची परीक्षा नाहीये, इथे देवाच्या सामर्थ्याची परीक्षा नाहीये, इथे आपल्या श्रद्धेची कसोटी आहे. माझं अध्यात्म कसं आहे, तो माझ्या बरोबर आहे, तो नेहमी आहे. मी त्याच्या बरोबर आहे का. जसं येशूने सांगितलं लहान बालकांप्रमाणे आपल्याला राहावं लागेल. लहान बालक कशी, त्याला माहित आहे माझी मम्मी आहे माझ्या बरोबर, तो बिंदास असतो. तशा प्रकारे आपण निरागस असं की माझा बाप माझ्या बरोबर आहे, माझी माऊली माझ्या बरोबर आहे, मी तिच्या बरोबर असलो पाहिजे. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, आपण ह्या आपल्या परमेश्वराला, माऊलीला शोधण्यासाठी न जावं असं मी सांगत नाही, जा तुम्ही. पण ही आपला परमेश्वर आणि ही माऊली आपल्या घरात आहे, आपल्या शेजोळात आहे. प्रथम त्यांना तिथे भेटा. आपल्या शेजोळामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा आपलं चांगलं नातं असेल ना, तर तिथेच आपल्याला आपला परमेश्वर भेटणार आहे, तिथेच आपली माऊली आपल्याला भेटणार आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या शेजोळात त्यांचा आपण शोध केला पाहिजे. एकदा एका पॅरिसमध्ये विन्सेंट डिपॉलची मीटिंग भरली होती. विन्सेंट डिपॉल तुम्हाला माहिती आहे, विन्सेंट डिपॉल जे गरिबांसाठी सेवा करतात. सो विन्सेंट डिपॉलची सभा भरली होती आणि सभा चालू असताना सभेमध्येच एका बाईचा फोन वाजला. बाईने फादरांची परवानगी घेतली आणि तो फोन उचलून ती बाहेर गेली फोनवर बोलण्यासाठी. फोनवर बोलून झाल्यानंतर ती आली आणि फादरांची परवानगी घेऊन ती मीटिंग अर्धवट सोडून निघून गेली. मीटिंग संपल्यानंतर फादरांनी त्या सगळ्या सभासदांना सांगितलं की नक्की काय झालं होतं. फादर सांगतात की जोस्पिन, त्या बाईचं नाव, जोस्पिनला फोन कोणाचा आला होता. फादर सांगतात त्या जोस्पिनला फोन आला होता तिच्या घरून. तिच्या घरी तिची सासू खाटेला खिळलेली आहे, बेड रिडन आहे, आणि त्या सासूची सेवा करणारी एक नर्स अपॉइंट केलेली आहे. त्या नर्सचा तिला फोन आला होता. त्या नर्सला जोस्पिनने सक्त ताकीद दिली होती की माझ्या सासूची फक्त वैद्यकीय सेवा करावी, मेडिकल, आणि बाकीचं सगळं, तिचं खाणं पिणं भरवणं, तिचं नाणं धुणं करणं, तिचं मलमूत्र काढणं सगळं मी करणार आहे, अशा प्रकारे तिने सांगितलं होतं. आणि म्हणून नर्सने फोन केला होता की तिने घाण केलेली आहे आणि ते साफ करण्यासाठी मी करू का. तिचं नाही, तू थांब, मी येते, आणि ती गेली. फादर पुढे सांगतात जोस्पिनला सहजरित्या ते सभेचं निमित्त देऊन ती जबाबदारी नर्सवर टाकता आली असती. बऱ्याच वेळा आपणही करतो, प्रार्थनेला जायचंय, घरचं काम तू बघ, माझ्या अमुक मीटिंग आहेत, तुम्ही बघा सगळं. हे मीटिंगचं निमित्त, प्रार्थनेचं निमित्त देऊन ती जोस्पिन देखील सहजरित्या ती जबाबदारी आपल्या नर्सवर टाकू शकली असती. पण मग तिच्या ह्या सेवेला अर्थ उरला नसता, तिच्या ह्या धार्मिकतेला अर्थ उरला नसता. घरातली माऊली सोडून जर मी बाहेरच्या माऊलीला शोधतोय तर माझं गणित चुकतंय. कोणीतरी म्हटलेलं आहे, दोन परमेश्वर आहेत. एक परमेश्वर ज्याने आपल्याला बनवलं, आपला स्वर्गीय बाप, आपला मेंढपाळ ज्याने आपल्याला बनवलं, आणि दुसरा परमेश्वर ज्याला आपण बनवलेला आहे, आपल्या सोयीचा, आपल्या मर्जीचा. आणि मग त्यांना शोधण्यासाठी, त्याच परमेश्वरला, त्याच माऊलीला शोधण्यासाठी आपण इकडे तिकडे फिरतो. आणि तो परमेश्वर ज्याने आपल्याला बनवलाय तो आपल्या बरोबर आहे, ती माऊली आपल्या बरोबर आहे. प्रश्न तेवढाच आहे की आपण त्यांच्या बरोबर आहोत का. क्षणभर शांत राहूया, आत्मपरीक्षण करूया आणि परमेश्वराचं सहाय्य मागूया.
आपल्या विनंत्या आपण प्रभूच्या नाशी ठेवूया.